तालुक्यातील ग्राम आपण सध्या आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी या तालुक्यातील घोटी या गावामध्ये आणि या गावातील कोरे या शेतकऱ्यांनी आपल्या 3 एकर शेतीमध्ये पपई पीक फुलवलेलं आहे आणि आपण बघू शकतो की आता पीक निघण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि कसे त्या पपईला घनदाट असे घडे सुद्धा लागलेले आहेत. तर या शेतीमधून गोंदिया आणि भंडारा जिल्हा हा पारंपरिक धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी येथील शेतकरी आता बागायती शेतीकडे वळू लागलेले आहेत आणि त्यासोबतच चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. तर आपल्यासोबत कोरे हे शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या या शेतीला त्यांना खर्च किती आला आणि ते या पपईमधून किती नफा कमावणार आहेत. काय सांगाल? काय तुमचं नाव? माझे नाव सुधीर लीलाधर कोरे आहे. मी घोटीला राहतो. आधी मी धान शेती करायचं, पण धानाला खूप पाणी लागत असल्यामुळे मी फळबागाकडे वळलो. सुरुवातीला बोरी वगैरे ॲपल बोर, काश्मीरी बोर लागायचे. आता पपीता लागवड केली 3 एकरामध्ये. तर या पपीत्याला तुम्हाला किती खर्च आलेला आहे आणि किती उत्पन्न तुम्हाला मिळणार यामधून? सरासरी खर्च मला 5,00,000 ₹5.5 लाख खर्च आलेला आहे आणि उत्पन्न आपला सुरू आहे. हार्वेस्टिंग झालेली आहे रमजानमध्ये. रमजानमध्ये चांगला रेट मिळाला आहे मला. 25-30 पर्यंत गेलेला आहे आणि समोर 5-6 लाख रुपये होतील अशी आशा आहे. तर नक्कीच पारंपरिक शेतीला आता फाटा देत शेतकरी बागायती शेतीकडे वळलेले आहेत आणि कोरे यांचं म्हणणं आहे की पारंपरिक शेतीतून तितकं उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे बागायती शेतीमधून ते चांगलं उत्पन्न कमवत आहेत. सरवर शेख, लोकशाही मराठी, गोंदिया. नाही का? चला मग ते शॉर्ट घेऊन टाकून व्हिज्युअल घेऊ त्याचे. व्हिज्युअल घेऊन ठेवून दे ना. चला चला येऊ. मी टाकीन माझ्या याच्यात. हे आपले 24 तास वाले प्रवीण तांडेकर भंडारा गोंदिया याच्यात सर्व सब्जी